नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं तर मित्र हो, आज आपण आपल्या मोबाईलमधून आपले जे काही आधार कार्ड आहे ते कसे अपडेट करायचे आहे आणि आधार कार्डला जे काही आपले कोणतेही डॉक्युमेंट्स ते कसे अपलोड करायचे आहे आणि आधार कार्ड अपडेट कसं करायचे आहे ही याची पूर्ण माहिती आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत। तर मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोमवर जाऊन myAadhar.uida.government.in या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जे काही असा आधार कार्ड यांचा जे काही वेबसाईट आहे याचा असा पूर्ण बायोडाटा तुम्हाला या ठिकाणी दिसेल। याच्यात भरपूर काही पर्याय दिलेले आहेत। तर मित्रांनो, याच्यातून आपल्याला जे काही आज आपल्या आधारला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, जे काही दस्तावेज अपलोड करायचे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि जे काही आपल्याला जे काही आधार कार्ड अपडेट करायचं आहे ते आपण हे आधार कार्ड अपडेट आज या व्हिडिओच्या याच्यात करून घेऊ। तर मित्रांनो, चला दस्तावेज अद्ययावत म्हणजे आधार कार्ड ज्या ठिकाणी आपण अपडेट असते की नाही याला क्लिक करायचं आहे। पहिल्याच याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला असा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी क्लिक टू सबमिट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जे काही आधार क्रमांक आहे ते आधार क्रमांक आणि या ठिकाणचा जे काही कॅप्चर कोड आहे ते टाकून घेऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे। चला तर मग आपण हे टाकून घेऊ। या ठिकाणी आपल्याला कार्ड नंबर टाकायचा आहे आणि जे काही खालच्या रकान्यामध्ये हे कॅप्चर कोड टाकायचा आहे। कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला OTP लॉगिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्लिक करून याच्यातला कोणताही एक डॉक्युमेंट्स आपण जसे पॅन कार्ड, पासबुक, वोटर ID वगैरे वगैरे भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत। याच्यामध्ये आपण याच्यातला एक कोणताही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो। या ठिकाणी मी राशन कार्डला क्लिक करणार आहे। हे राशन कार्डला क्लिक केल्यानंतर याच्यात काही राशन PDS, फोटो कार्ड, ई राशन कार्ड अशा भरपूर काही इथं सूचना दिलेल्या आहे। तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचा। तर आपण खाली जाऊन ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला राशन कार्डचा एक फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी जे काही वरी बाण दिलेला आहे या बाणावर जाऊन क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। तर मित्रांनो, अपलोड करना जारी रखे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मीडियम जर आपला फोटो आपल्याला लाईव्ह काढायचा असेल तर आपण लाईव्ह बी काढू शकता, किंवा मीडियावर असेल किंवा गॅलरीमध्ये असेल त्याच्यामध्ये जाऊन आपण याच्यावर अपलोड करू शकता। आणि हा फोटो कंपल्सरी 2 MB पेक्षा जास्त नसावा, 2 MBच्या खालीच असावा। तर मित्रांनो, आपण गॅलरीमध्ये जाऊ। गॅलरीमध्ये गेल्यानंतर फोटो गॅलरीमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपण जे काही राशन कार्ड जे फोटो आहे ते या ठिकाणी फोटो आपला अपलोड करायचा आहे। तर या ठिकाणी दाखवत दस्तावेज प्रारूप समर्थित नाही आहे, यांना तर कमीत कमी आपल्याला JPEG किंवा PNG याच्या माध्यमातून आपल्याला हे करायचं आहे। मी तुम्हाला खाली पर्याय म्हणून थोडक्यात सांगत आहे। एक गॅलरीमधला फोटो आपल्याला नाही का जर गॅलरीमध्ये फोटो बी ठेवायचा असेल तर ते आपल्याला PNG मध्ये किंवा PDF मध्ये याच्यामध्ये आपण ठेवू शकतो। तर मित्रांनो, असं तुम्ही करा। आणि जे काही खाली डॉक्युमेंट दिलेलं आहे तर आपण याला बी याच्यामध्ये बी दस्तावेज का प्रकार चुने याच्यामध्ये बी आपण याला क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही भारतीय पासपोर्ट, किसान फोटो, किसान पासबुक, केंद्र राज्य सरकार असे काही भरपूर ऑप्शन दिलेले आहेत याच्यात। तर आपण याच्यामध्ये बी राशन कार्ड बी टाकू शकतो, कोणतेही किंवा कोणतेही टाकू शकतो। तर मित्रांनो, आपण याच्यात बी एक पर्याय म्हणून राशनच कार्ड आपण निवडू, काऊन माझ्याजवळ दुसरे काही फोटो वगैरे काही नाहीत। तर हे राशन कार्ड निवडल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल। आपण आता ठीक आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपले जसे दोन्ही फोटो या ठिकाणी अपलोड झाले म्हणून असं समजून घ्या, कारण माझ्याजवळ फोटो अपलोड झालेला आहे। या ठिकाणी आपण अपलोड करायचं आहे।
तर या ठिकाणी गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये जाऊन आपल्या फोन गॅलरीमध्ये जायचं आहे. जाऊन या ठिकाणी राशन कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी मी तसं सांगत आहे, PNG करा म्हणून सांगत आहे किंवा PDF करा म्हणून सांगत आहे. ती माझ्याजवळ PDF वगैरे काही नसल्यामुळं मी तुम्हाला खाली दाखवत आहे. तर आपण स्वतः PDF करा आणि तेही कमीत कमी 2 MBच्या आतील हाही फोटो असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, तेवढं झाल्यानंतर आपण खाली याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आगल्या याच्यावर आपल्याला करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपले जे काही आधार कार्डला आपले डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण अपलोड होतील आणि आपला आधार कार्ड अपडेट होईल. तर मित्रांनो, असा हा व्हिडिओ आहे. भरपूर काही याच्यात दिलेलं आहे व्हिडिओमधून. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील.